जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता तेव्हा ते रेस्टॉरंट तुम्हाला बेस्ट आणि टेस्ट चांगली क्वालिटीचं देईल, तुम्हाला फास्ट सर्व्हिस देईल आणि ती पण लोअर प्राइसमध्ये देईल. या तिन्ही गोष्टी एकत्र मिळणं पॉसिबल आहे का? इम्पॉसिबल आहे ना. आपल्या इकॉनॉमीमध्ये सुद्धा असंच घडून येत. म्हणजे नक्की इकॉनॉमीमध्ये काय होतं माहितीये का, की जी देशाच्या इकॉनॉमीवर नजर ठेवून असते आपल्या देशाची सेंट्रल बँक, त्या सेंट्रल बँकला कुठल्या तरी अशा 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या एकत्र साधणं फार कठीण जातं. आता आपण त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत त्या नीट पाहूया. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट आहे फ्री कॅपिटल फ्लो. म्हणजे भारतामध्ये फॉरेन इन्व्हेस्टरने पाहिजे तेव्हा पैसे गुंतवले पाहिजे आणि गुंतवलेले पैसे त्यांनी काढून नेले पाहिजे अशी त्यांना मोकळीक देणे. दुसरं फिक्स एक्सचेंज रेट, म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये जेव्हा आपण काही रुपये त्यांना देतो त्याची जी पातळी आहे ती एकाच लेवलला फिक्स करणे. तिसरी आहे इंडिपेंडेंट मॉनिटरी पॉलिसी. म्हणजे काय, आपल्या देशाची जी पण सेंट्रल बँक आहे आरबीआय, त्यांना इंटरेस्ट रेट भारताच्या फायद्यासाठी त्यांच्या मर्जीप्रमाणे डिसाईड करण्याचं स्वातंत्र्य देणं. तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी एकाच टायमाला आपल्या देशाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटला जमणार नाहीयेत.